जय जय रघुवीर समर्थ. कालप्रमाणेच आजही इंटरनेटचा बराच व्यत्यय येतो आहे. समर्थांची काय इच्छा आहे बघूया. आपण पाहत होतो की भक्ताचं भक्त पण संपतं आणि भगवंताचं भगवंत पण संपतं. मग संकुचित वृत्ती सोडून व्यापकपणाला कसं जाऊ आपण? काय करता येईल? समर्थांनी या ठिकाणी एक उदाहरण दिलंय. तरी विश्वरूपी तेने जाणावे विश्वाचे अंतरकी. जेणे विश्वाचे अंतर जाणावे आणि सत्तेचे वैभव हातास यावे, जे जे घेतले जीवे ते ते करू शके. ही संकल्पना समजून घेण्यासाठी मी आपल्याला एक उदाहरण देत होतो. आम्ही आमच्या घराचं संरक्षण पाहतो. आमचा स्वार्थ हा 4 भिंतीपुरता आहे. देशाच्या सीमेवर तैनात असलेला जो सैनिक आहे त्याला मात्र आपलं अख्खा देश वाटायला लागतं आणि त्या देशाचं संरक्षण करणं हा त्याचा स्वार्थ असतो. आम्ही आमचा स्वार्थ किती व्यापक केला पाहिजे, किती मोठा केला पाहिजे. समर्थ या ठिकाणी पुढे त्याचं विवेचन करतायत. माऊलींच्या भाषेत सांगायचं, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. तुकाराम महाराज म्हणतात, का संकुचित झालात, घेई आपोषण ब्रह्मांडाचे. तू किती मोठा आहेस, किती विश्वव्यापी आहेस. सगळ्या चराचराचं स्वरूप मी होऊन नटलेलो आहे. ही भावना माऊली आम्हाला सांगतायत. हे विश्वची माझे घर. मग त्यामध्ये पंथ, जात, धर्म याचा कुठेही भेद नाहीये. विश्व मनाशी तदाकार झालेल्या संताचं मन ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे साधकांनी जर आपल्या वृत्ती केल्या तर त्याला सुद्धा चराचरामध्ये भगवंताचं अस्तित्व दिसायला लागेल. सैनिक हा देशापुरतं पाहतो, त्याही पुढे जाऊन माऊलींचं चिंतन आम्हाला उपयोगी पडतं. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. काही क्षणापुरतं वाटत नाही, त्याची दृढ भावना आहे. या अख्ख्या जगामध्ये जे काही 200 देश आहेत, या 200 देशातला प्रत्येक प्राणी, प्रत्येक मनुष्य हा माझा बांधव आहे. समर्थ म्हणताय, किंबहुना चराचर आपणची झाला. जसं भगवंत या सगळ्या दृश्य विश्वामध्ये तो नटलेला आहे, त्याप्रमाणे साधकाची अवस्था होऊ शकते. म्हणून आपल्याला माहिती आहे की जेव्हा एखाद्या ठिकाणी मोठं अरिष्ट आलं असेल, भयानक दुष्काळ पडलेला असेल, नाही मोठी नैसर्गिक आपदा आलेली असेल, भूकंप झालेला असेल, त्या ठिकाणी साधू लोक, संत लोक कुठलाही विचार न करता आपण जाऊन काम करतात. आत्ताची घटना आहे, मी आपल्याला स्मरण देऊ इच्छितो. आपण पाहिलेली आहे ती घटना, या 8 दिवसात पाहिलेली आहे. आपल्याला माहिती आहे, मागच्या 22 तारखेला महाड, त्याच्या बाजूचं तळीये गाव हे सगळं पाण्याखाली बुडालं. फक्त छप्र दिसत होते. पाणी किती तास होतं? 24 तास पाणी नव्हतं. 24 तासात सगळं पाणी संपलं. पण त्या 24 तासामध्ये जनमानसाचं अस्तित्व हीन करून टाकलेलं ते दृश्य पाहून पूजनीय काडसिद्धेश्वर स्वामींच्या मनामध्ये
या सगळ्या जीवांबद्दल आत्यंतिक करुणा उत्पन्न झाली. मदत तर केली पाहिजे, मदत तर पाठवली पाहिजे, परंतु स्वतः अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी त्या ठिकाणी उभे राहिले. स्वच्छतेचं काम त्यांनी हातात घेतलं. मग तिथं त्यांनी पाहिलं का हा माझ्या जातीचा माणूस आहे का, हा माझ्या धर्माचा माणूस आहे का, हा माझ्या पंथाचा माणूस आहे का. स्वार्थ व्यापक झाला म्हणजे आपण भगवंताच्या जवळ जातो. याला दातृत्व मोठं होणं असंही म्हणलेलं आहे. माझ्याजवळ किती असलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे शिवथरगडीची भिंत, जी संरक्षक भिंत आहे ती ढासळली. 15 ते 20 लाख रुपयांचं ते काम आहे. घळीमध्ये जाताना उजव्या हाताला जी झाडं लावलेली होती ती सगळी भिंत खचली आहे. मदतीचा ओघ चालू झालेला आहे. मग आपण खारुताईच्या वाट्याने तो समुद्र सेतू बांधताना खारुताईने ज्याप्रमाणे आपलं योगदान दिलं असं योगदान आपण देऊया नको का. कुणी 500 देईल, कुणी 1000 देईल, कुणी 5000 देईल, कुणी 50,000 देईल. सरकारच्या पातळीवर काम करेल. पण माझ्या समर्थांच्या मठाची संरक्षक भिंत ढासळली आहे, त्याला माझं योगदान काय. मी किती जास्तीत जास्त देऊ शकतो ही भावना मनात आणणं म्हणजे भगवंताच्या जवळ जाणं आहे. विश्व मनाशी एकरूप झालेलं तादात्म्य त्या साधकाच्या अंतःकरणात उतरलं की तो भगवंत स्वरूप व्हायला उशीर लागत नाही. समर्थ एके ठिकाणी म्हणतात, परेहून परते तेथे राहू निरंतर, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. संत नामदेव सांगतायत ती सत्ता माझ्या हातात आली पाहिजे. समर्थ आमचे म्हणतात, जेणे विश्वाचे अंतर जाणावे आणि सत्तेचे वैभव हातासी यावे, जे जे घेतले जीवे ते ते करू शके. ती एनर्जी, ती सत्ता त्या साधकाच्या हातात तयार होते, त्याच्या मनात तयार होते. तो जो जो मनाला तयार करील, जो जो मनात संकल्प घेईल, तो तो संकल्प पूर्णत्वास जातो. समर्थ सांगतायत, त्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात, ऐसे ऐकोनिया मना अवस्था लागली आवरेना, काजे विश्वाचे अंतर कळेना, विचारुणी पाहताही श्रीराम. आता या ठिकाणी शिष्याच्या मनात आशंका निर्माण झाली आहे. त्याला असं वाटतं की हे मी नुसतं म्हणून चालेल का. समर्थांनी सांगितलं, आपल्याला सद्गुरूंनी सांगितलं की तू विश्वरूप हो, ती सत्ता तुझ्या हातात येईल. जेणे विश्वाचे अंतर जाणावे आणि सत्तेचे वैभव हातास यावे, जे जे घेतले जीवे ते ते करू शके. समर्थांचं वचन आहे. राम करताय सा म्हणसी तेणे तू पावशी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. मी करताय से म्हणसी तेणे तू दुःखी कष्टी होशी, राम करता म्हणता पावशी, यश कीर्ती प्रताप श्रीराम. तू त्याच्यावर सोपून दे ना, त्याची सत्ता मोठी आहे. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात की त्याच्या त्या पातळीला जर आपण गेलो तर आपल्याला सुद्धा हे सगळं चराचर, हे सगळं दृश्य विश्व अत्यंत छोटं वाटायला लागेल, क्षुल्लक वाटायला लागेल. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, आपणासी ओळखो जाता, अंगी बाणे सर्वज्ञता, तेणे एकदेशी वार्ता, निशेष उडे श्रीराम. आपण जर त्याच्यासारखं विश्वव्यापक झालं, आपणासी ओळखो जाता, माझं स्वरूप निज स्वरूप मला समजलं पाहिजे. अंगी बाणे सर्वज्ञता, त्या परमात्म्याची जी सर्वज्ञता आहे, त्याची जी सत्ता आहे, त्याचं जे वैभव आहे, त्याची जी शक्ती आहे,
त्याची जी ऊर्जा आहे, त्याची जी प्रेरणा आहे, ती सगळी मला मिळेल. तेणे एकदेशी वार्ता निशेष उडे. एकदेशी वार्ता म्हणजे संकुचित भावना, डेफिनेटली ती सगळी निघून जाईल. समर्थ विश्वास देत आहेत. मती करिता विशाळ, कवळो लागे अंतराळ, पाहता भासे ब्रह्मगोळ, कवीठ जैसे श्रीराम. वृत्ती त्याहून विशाळ, करिता ब्रह्मांड बद्री फळ, ब्रह्माकार होता केवळ, काहीच नाही श्रीराम. आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ देखिला, वटबीज न्याय श्रीराम. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी, चहूकडे श्रीराम. 3 फळांची नावं समर्थांनी या ठिकाणी घेतलेली आहेत. दासबोधात आलेलं वर्णन आहे. कसं होऊ शकतं हे? मती करिता विशाळ. आमची बुद्धी, आमचं मन अत्यंत व्यापक करता आलं पाहिजे. कवळो लागे अंतराळ. ही सगळी आकाश गंगा जी आहे, अनेक ग्रह ज्यामध्ये आहेत, ते सगळं अंतराळ आमच्या हातात यायला उशीर लागणार नाही. पाहता भासे ब्रह्मगोळ, कवीठ जैसे. आपल्याला माहिती आहे, चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर पहिला जो मानव, त्याचं नाव आहे नील आर्मस्ट्रॉंग. त्याचं काय वाक्य आहे? त्यांनी रेडिओवरून सांगितलं, मला आपली पृथ्वी एखाद्या चेंडू सारखी दिसतीये, एका बॉल सारखी दिसतीये. सज्जनो, मला तुम्ही सांगा, समर्थ जर कवीठ जैसे जर म्हणत असतील, कवठासारखं जर ब्रह्मगोळ दिसतोय असं म्हणत असतील, तर समर्थ अजून वर किती केले? त्याशिवाय का त्यांना कवठासारखं दिसलं? अहो, आश्चर्य तर पुढे. वृत्ती त्याहून विशाळ, अजून विशाळ केली. करिता ब्रह्मांड बद्री फळ. जे ब्रह्मांड समर्थांना अगोदर कवठासारखं दिसलं, आता ते बोरासारखं दिसतंय. करिता ब्रह्मांड बद्री फळ, ब्रह्माकार होता केवळ, काहीच नाही. पुढे पुढे ते सुद्धा दिसणार नाहीये. पुढे समर्थ म्हणतात, आपण विवेके विशाळला. विवेकाचा विचार करून आपलं मन अत्यंत व्यापक केलं, मर्यादे वेगळा झाला. आता त्याला कुठली सीमा नाहीये, कुठलं बंधन नाहीये, कुठला पाश नाहीये. गुरुत्वाकर्षण, सगळी आकर्षण संपली. आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला, मग ब्रह्मगोळ देखिला, वटबीज न्याये. वडाच्या झाडाचं बी तुम्ही पाहिलंय का? त्याच्यासारखी पृथ्वी दिसतीये असं समर्थ दासबोधामध्ये सांगतात. जे नील आर्मस्ट्रॉंगने सांगितलं की मला आपली पृथ्वी चेंडू सारखी दिसली, आपल्या समर्थांना ती कवठासारखी दिसली, पुन्हा बोरासारखी दिसली, आणि पुन्हा वडाच्या बियासारखी अत्यंत सूक्ष्म अशी दिसली. समर्थ म्हणतात, वृत्ती ऐशी वाढवावी. आपल्याला ते एक आदर्श देत आहेत. का संकुचितपणा घ्यायचा? का मी अनेक पंथांमध्ये, अनेक जातींमध्ये विभागून घ्यायचं मला? समर्थ म्हणतात, वृत्ती ऐशी वाढवावी, पसरून नाहीच करावी, पूर्ण ब्रह्मास पुरवावी, चहूकडे. ती सगळीकडे पसरली पाहिजे. एवढा मी व्यापक झालो पाहिजे, एवढा मी विशाळ झालो पाहिजे. पुढे समर्थ या ठिकाणी ओवी क्रमांक 26 मध्ये जे वर्णन आलेलं आहे, 26 ते 29 या 4 ओव्यांमधलं वर्णन हे शिष्याच्या मनात आलेली आशंका आहे. काय म्हणतो शिष्य? ऐसे ऐकोनिया मना, अवस्था लागली अवरेना, काजे विश्वाचे अंतर कळेना, विचारोणी पाहताही श्रीराम, तरी मी विश्वरूपी शब्दे झालो, परी अंतर न कळेची वाया गेलो.
अंतर न कळता अंतरलो परमार्थासी की श्रीराम. जैसा मी देशाधिपत्ती म्हणे आणि देशाचे हरद्र नेणे, तैसा मी विश्वरूपी परी न जाणे श्रीराम. तरी स्वामी म्या काळजी करावे, विश्वाचे अंतर कैसे जाणावे, हरद्र न कळता व्हावे लटिकेची विश्वरूपी श्रीराम. अत्यंत मर्मावर बोट ठेवलेलं आहे. शिष्य सद्गुरूंना, आपल्या स्वामींना विचारतो. विचारण्याची पद्धत काय? मनात आलेला प्रश्न बेधडक नाही विचारला. किती आर्जवी वृत्ती आहे. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. सेव्य भाव आपल्या अंतःकरणात आणलेला आहे. शिष्य म्हणतो, तरी स्वामी म्या काळजी करावे. स्वामी शब्द वापरलाय, जी शब्द वापरलाय. तरी स्वामी म्या काळजी करावे, विश्वाचे अंतर कैसे जाणावे. तुम्ही म्हणता ते अगदी सोपं आहे हो. नुसतं बोलून होणार आहे का? ह्या विश्वाचं अंतःकरण मला कसं राखता येईल? हरद्र न कळता व्हावे लटिकेची विश्वरूप. मी नुसतं मला मोठं म्हणून काय उपयोग आहे? मी या विश्वाचा प्रमुख म्हणून काय उपयोग आहे? मला ते हरद्र कसं समजेल? हरद्र शब्द अजून एका ठिकाणी दासबोधामध्ये समर्थांनी घेतलेला आहे. समर्थ म्हणतात, कथा होता तेथे जावे, दूरी दीनासारिखे बैसावे, सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी श्रीराम. ज्या ज्या ठिकाणी भगवंताचं नामसंकीर्तन होत असेल, कथा कीर्तन होत असेल, चिंतन होत असेल, त्या त्या ठिकाणी कथा होता तेथे जावे, दूरी दीनासारिखे बैसावे. एका कोपऱ्यात बसावं, दीन हीन असल्यासारखं बसावं. अहंकार मनात येऊ नये. एवढी वर्ष झालं मी दासबोधाचा अभ्यास करतो, एवढी वर्ष झालं मी समर्थांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतो, मला खुर्ची दिली पाहिजे, माझा फोटो काढला पाहिजे, मला व्यासपीठावर बसवलं पाहिजे, हा विचार आपल्या मनात येता कामा नये. दूरी दीनासारिखे बैसावे. समर्थ म्हणतात, सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी. कथाकार काय सांगतायत ते सगळं चिंतन आपल्या अंतःकरणात घेतलं पाहिजे. नानासाहेब देव समर्थ हृदय, ज्यांना ही पदवी आहे, ते म्हणतात, लोकसंग्रह म्हणजे अंतरात्म्याची उपासना. लोकांचं अंतःकरण राखता आलं पाहिजे. समर्थ दासबोधामध्ये किती भजनाची व्यापक व्याख्या करतात. 350 वर्षापूर्वी अशी व्याख्या तुम्ही मला दाखवा कोणी केलेली आहे? भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन श्रीराम. भगवंताचं भजन म्हणजे काय? भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार. जाती पंथाच्या विरहित विचार आमचा असला पाहिजे. राखावे त्याचे अंतर, त्याचं अंतःकरण राखता आलं पाहिजे. त्याला काय हवंय, काय नको, याचा विचार आम्हाला आमच्या मनाला शिवला पाहिजे. पावसाळ्याचे दिवस आहेत, अंगावर वस्त्र नाही आहेत, त्याला एखादं चांगलं कापड देणं. थंडीचे दिवस आहेत, त्याला एखादी चांगली चादर देणं. नाही होऊ शकत का आपल्याला? मी काल आपल्याला म्हणालो की श्रावण महिन्यातला पहिला सोमवार या ठिकाणी आजपासून 4 महिने आपण एक व्रत केलं पाहिजे. परनिंदा करू नये, दुसऱ्याला वाईट वाटेल असं मी बोलणार नाही, एवढं तर वचन आपण, एवढं तर आपण नित्यनियम साकारू शकतो का नाही? पूजनीय गोंदवलेकर महाराजांनी एकाने विचारलं, चातुर्मास आला होता तोंडावर. तो म्हणाला, महाराज चातुर्मास आलेला आहे पुढच्या आठवड्यापासून, मी काय नियम करावा? गोंदवलेकर महाराजांनी फार सुरेख त्याला सांगितलं. ते म्हणाले, काही भानगडीत पडू नको, फक्त एक ठराव, कुणाची परनिंदा करणार नाही आणि कुणाला वाईट बोलणार नाही. आणि म्हणाले, या व्रताचं उद्यापन करू नको. केवळ 4 महिन्यासाठी नव्हे, तर हा जीवन व्रत म्हणून तू सांभाळ. पूजनीय गोंदवलेकर महाराजांनी आपल्या शिष्याला सांगितलं. आपण 4 महिने करायला काय हरकत आहे? समर्थ या ठिकाणी म्हणतायत, ते हरद्र कसं आपल्या अंतःकरणात येईल, कसं समजेल मला? देशाचा पंतप्रधान झाला, देशाचा राष्ट्रपती झाला, आणि त्याला जर देशातल्या लोकांच्या अंतःकरणाला होत असणाऱ्या व्यथा जर समजत नसतील,
तर ते प्रमुख पद काय कामाचं आहे? म्हणून या ठिकाणी समर्थ म्हणताय, हरद्र अंतःकरणात उतरवता आलं पाहिजे.